नमस्कार. मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे फ्लावरची भाजी आणि भाकरी, तांदळाची भाकरी. एकदम सोपी पद्धत आहे भाजी बनवायची आणि एकदम झटपट बनवून तयार होते. चला तर रेसिपी बघूयात. फ्लावरची भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घ्यायचं. त्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच राई टाकायची, अर्धा चम्मच जिरा, राई जिरा छान तडतडून द्यायचं. त्यानंतर कांदा टाकायचा. 2 कांदे घेतले आहेत बारीक चिरून. 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. लसूण ठेचून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि व्यवस्थित कांदा परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये फ्लावर ॲड करायची. फ्लावर मिक्स करून घ्यायची. फ्लावर छान अशी 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायची. याने भाजीला चव खूप छान येते. फ्लावर 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत परतून. यामध्ये आता टोमॅटो टाकायचा. 2 टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून. मिक्स करून घ्यायचं. हलकासा परतून घ्यायचा. परतून झाल्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे. चवीनुसार मीठ टाकायचं. मिरची पावडर टाकायची 2 चम्मच. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. पाव चम्मच हळदी पावडर टाकायची. 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच गरम मसाला. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. यामध्ये आता पाणी ॲड करायचं. अर्धा ग्लास इतकं पाणी टाकलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून शिजवून देऊयात. भाजी शिजते तोपर्यंत इथे भाकरी बनवून घेऊयात. इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं. पाणी कोमट करून घेतलेलं आहे. हलकासं गरम करून घेतलंय. याने काय होईल की तांदळाची भाकरी थंड झाल्यानंतर कडक होणार नाही. पीठ मळून झालेलं आहे. पीठ मळून झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे साडा बनवून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि भाकरी थापून घ्यायची. भाकरी बनवून झालेली आहे. भाजून घेऊयात. भाकरीच्या वरतून पाणी लावून घ्यायचं. पाणी सुकल्यानंतर पलटी करायची भाकरी आणि दोन्ही साईडने भाजून घ्यायचं. आणि छान अशी भाकरी भाजून झालेली आहे. अशा प्रकारे भाकरी बनवून घ्यायच्या. त्यानंतर इथे 10 ते 12 मिनिटे झालेले आहेत आणि छान अशी भाजी शिजली आहे. तुम्ही इथे बघू शकता. एकदा मिक्स करून घ्यायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि फ्लावरची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे झटपट अशी फ्लावरची भाजी आणि भाकरी बनवून झालेला आहे. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करा.